नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंबा घाटाचे काम कुठपर्यंत आले बघणार आहोत। आज पुन्हा मी जरा कामानिमित्ताने कोल्हापूरला चाललो आहे। वाटेत हा व्हिडिओ करूया असं ठरवलं। आंबा घाटाचं आता काय काय काम झालं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। माझे व्हिडिओ आपण बघत असालच, जर व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आणि शेवटी आपला सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आंबा घाटामध्ये मागच्या वेळी जेव्हा आपण आलो होतो त्यावेळी आंबा घाटाची जिथून सुरुवात होते त्या सुरुवातीच्या ठिकाणी काही डोंगर फोडण्याचं काम चालू होतं। आत्ताही तेवढीच प्रगती दिसते। हे खूप काही विशेष फरक सुरुवातीच्या टप्प्यात तरी दिसत नाही आहे। आणि पुढे उजव्या हाताला भराव घालण्याचं काम सुरू आहे। आणि ही आता जी मोठी वळणं आहेत ती जर काढायची असतील तर तुम्हाला थोडंसं दरीचा जो भाग आहे तो भरून काढावा लागेल, तरच ही वळणं जाऊ शकतात। तर उजव्या हाताला तिथे भराव घातलेला आहे मातीचा, आणि त्या भरावामधून मग पुढे रस्त्याचं काम होणार आहे। बाकी सुरुवातीच्या भागामध्ये डोंगर फोडलेले आहेत, टप्प्याटप्प्याने डोंगर फोडतायत। इथे सुद्धा बघा, डाव्या हाताला इथे डोंगर फोडण्याचं काम सुरू आहे। ही मोठी मोठी वळणं जातील आणि सरळ एक रस्ता आपल्याला मिळेल। मधले जे टप्पे आहेत त्या सुरुवातीचा हा जो भाग आहे घाटाचा, तिथे तेवढा प्रश्न नाही, कारण घाट त्या डोंगर जे आहेत हे खूप उंच किंवा मोठाले नाही आहेत। खरं चॅलेंज आहे ते पुढे, तिथे आता काय झालं आहे बघूया। म्हणजे मुख्य घाट ज्याला म्हणतात आंबा घाट, तिथे पुढच्या भागामध्येच चॅलेंज आहे खरं। इथे आता पुढून येणारं वाहन पटकन नजरेस येत नाही, कारण वळणं आहेत। ओव्हरटेक करताना इथे खूप काळजी घ्यावी लागते। रुंदीकरण झाल्यावर मात्र तुम्हाला बिनदिक्कत गाडी चालवता येईल। पुढून येणाऱ्या वाहनांचा विचार करत बसायला लागत नाही, ओव्हरटेक करू की नको ही जी द्विधा मनस्थिती असते। रुंदीकरण झाल्यानंतर त्या मनस्थितीला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही, एक मार्गी तुम्ही आपली लेन पकडून जाऊ शकता। इकडे डाव्या हाताला डोंगर फोडून सपाटीकरणाचं काम सुरू आहे। बऱ्यापैकी सपाटीकरणाचं काम झालं इथलं। तो डाव्या हाताने असा वरून रस्ता जाणार आहे थोडा। पूर्वी इकडे काय नव्हतंच म्हणा, कारण मोकळा परिसरच होता।
आंबाघाटाच्या कामालाच माझ्या अंदाजाने बऱ्यापैकी वेळ लागणार आहे, कारण एक तर खूप लांबीचा घाट आहे. माझ्या अंदाजाने 12 किलोमीटर तरी लांब बसावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकीकडे एकदम खोल दरी आणि दुसरीकडे मोठे डोंगर. रुंदीकरणासाठी अख्खा डोंगर जरी फोडून काढला तरी सुद्धा रुंदीकरण करणं कठीण आहे काम. हे चॅलेंजिंग जॉब आहे हा. मानव आतापर्यंत सगळी चॅलेंजेस स्वीकारतच पुढे चाललाय. फक्त चॅलेंज स्वीकारताना निसर्गाचा समतोल राखणं हे थोडंसं दुर्लक्षित झालं. निसर्ग अबाधित ठेवून प्रगती जर केली असती तर खूप बरं झालं असतं. पण आता आम्ही समीकरणच असं ठेवलं आहे, तुम्हाला प्रगती पाहिजे ना, मग बाकीच्या गोष्टींवर बोलू नका. निसर्गाची होणारी हानी जी कधीही भरून निघू शकत नाही, तिकडे आम्ही दुर्लक्ष करतोय. आणि एकीकडे मोठ्या मोठ्या संस्था त्याच्यावरती वर्कशॉप्स घेतात, असं होतं आहे तसं होतं आहे, ओझोन लेअर कमी होतोय, त्यामुळे हीट वाढते. एअर कंडिशन रूममध्ये बसून ओझोन लेअरवर बोलणारी मंडळीसुद्धा मी पाहिली. एक कार्यक्रम घ्यायचा असतो, तेवढ्यासाठी तो कार्यक्रम घेतला जातो. कोणाकडनं तरी त्याला फंडिंग मिळतं, सरकार असेल किंवा कुठल्या तरी एखाद्या संस्थेकडून असेल. एक मोठा एअर कंडिशन रूममधला भव्य दिव्य कार्यक्रम झाला असं म्हणायचं, आपलीच पाठ तोपटून घ्यायची, सर्टिफिकेट्स वाटायची आलेल्या लोकांना आणि सगळ्यांची बोळवण करायची. मूळ जी परिस्थिती आहे किंवा जी परिस्थिती बिघडते, पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय, त्याच्या विरोधामध्ये कोणीही काही करताना दिसत नाही. पर्यावरण संपुष्टात येतंय हे निश्चित आहे. पर्यावरणवादी मंडळी जर कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी निश्चित यावर भाष्य करायला हरकत नाही. मी माझे अनुभव सांगितलेत. आपण जे वर्कशॉप्स घेतो पर्यावरण या विषयावरती असतील, पर्यावरण जागृती असेल, जनजागृती, खरोखर त्यांचा किती उपयोग होतो यावरती विचार करायला हरकत नाही. हे बघा, या ठिकाणी खडी कोळवण 7 किलोमीटर, मार्लेश्वर 20 किलोमीटर आहे. हा डाव्या हाताचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने तुम्ही जाऊ शकता. या नेहमीच्या माझ्या गिऱ्हाईक आहेत आजीबाई, त्यांना आत्तापर्यंत 2 वेळेला मी घेऊन गेलोय. बसा पाठी. आंब्याचं जे वरती देवस्थान आहे, गणपती देवस्थान, तिथपर्यंत त्या जातात. तुमचं इथे खाली गाव ना? हां, नाही मागे पण मागे 2 वेळेला तुम्हाला नेलंय. दार लावा जरा, दार पटकन लावा जरा, मागणं गाडी येते. हां, सणवार होता ना, 2 नारळ कपडे. होय काय? आज कायच नाही होणार. तुमचं गाव कोणतं खाली? आमचं खाली दक्कन भावानं. दक्कन. काय करायचं? आता या आजीनं आपण घेतलंय गाडीत. दक्कन हे गाव त्यांचं. तिथून ते नारळ वगैरे घेऊन गणपतीच्या देवळाच्या इथे विक्रीसाठी जातात. माझ्या दुकानात तुमचाच सांगतोय, रेकॉर्ड होतोय, व्हिडिओ करतोय, व्हिडिओ. मागेही 2 वेळेला त्या भेटल्या होत्या. त्यावेळी सुद्धा आम्ही त्यांना एकदा देवळापर्यंत नेलं होतं, एकदा खाली आणून सोडलं होतं. या वयात सुद्धा काम करण्याची जिद्द आहे. आता काय करायचं, आता सगळेच घरवाली करायला झालं, सगळेच
आता काय करू असं झालं ना. होय. वय किती आता तुमचं? मग आता 65 पुढे असेल हो. 65 काय जास्त असेल. आता कितीतरी काय पहिलं काय वय, निवडीला होती काय शाळा होती मोजलात काही नाही. नाही लक्षात नाही. हा. आत्ता आपल्याबरोबर एक आजी आल्या होत्या. दख्खन हे गाव त्यांचं. मग ती दख्खनची घाटी उतरून खाली राहतात आणि आंबा घाटातलं जे गणपतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी ते नारळ वगैरे विक्रीला आणतात. काही वेळेला 10 नारळ असतात, काही वेळेला 15 असतात. बाकी आणखीन काय गावातलं छोटंफार
थोडंफार खाण्याचं वगैरे असेल अशा वस्तू ते घेऊन येतात. आता ही तिसरी वेळ आहे आमच्यावर वर येण्याची. यापूर्वी पण 2 वेळेला, एकदा त्यांना देवळापर्यंत सोडलं होतं आणि एकदा रत्नागिरीला जाताना तिथे उभ्या होत्या त्यांना परत दख्खनच्या त्यांच्या जागेवर सोडलं होतं. आज परत त्या भेटल्या, आज परत त्यांना देवळापर्यंत आणून सोडलं. मागच्या वेळेचा तुम्हाला एक अनुभव म्हणून सांगतो. एवढी गरीब परिस्थिती आहे, हलाखीची परिस्थिती आहे, पण एवढं असून मागच्या वेळेला ज्यावेळी त्यांना आम्ही गणपती देवळापर्यंत आणून सोडलं, त्यांनी 20 रुपये काढले आणि माझ्या हातावर त्या टेकवत होत्या. आम्ही त्या घेतल्या नाहीत, आम्हीच त्यांना थोडी मदत केली. पण वृत्ती कशी ती बघा, की आपण यांच्या गाडीतनं इथपर्यंत आलो याची जाणीव होती आणि ती जाणीव ठेवून त्यांनी मला पैसे देऊ केले. अशी कोकणच्या माणसांची नक्कीच वृत्ती आहे की अशी जाणीव असते. शक्यतो फुकट कोणाचं काही घ्यायचं नाही, हे कोकणच्या माणसांचं एक नेचर आहे. दुसऱ्याचं नुकसान करू द्यायचं नाही, होऊ द्यायचं नाही. त्या दुसऱ्याचं नुकसान शक्यतो ते करत नाहीत आणि दुसऱ्याकडून शक्यतो फुकट काही घेत नाहीत. एखादी वस्तू तुम्ही दिली तर काहीतरी परतफेड म्हणून छोटीशी वस्तू तुमच्या हातावर ठेवतात, जसं शक्य असेल त्याप्रमाणे. तेच प्रत्यंतर मला या आजींच्या बाबतीत आलं. 20 रुपयाची नोट काढून त्या देत होत्या. असो, आपण पुढच्या प्रवासाला लागूया. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर शेअर करा, लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसंच आपल्या मित्रपरिवारामध्ये माझ्या चॅनलबद्दल माहिती सांगा, त्यांनाही शेअर करायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा. आपला जो आत्तापर्यंत सपोर्ट मिळाला आहे त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे आणि असाच सपोर्ट भविष्यातही मिळेल अशी आशा बाळगतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.